दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर काल आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमने-सामने आले। यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली। यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा सौम्य लाठीचार्ज केल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। त्यामुळे काही काळ जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर 20 जुलैच्या लाठीचार्ज नंतर काल पुन्हा एकदा रात्री पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केलेला आहे आणि या दरम्यान काही गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं कळतंय। नेक्स्ट प्लान ऑफ एक्शन कब है, क्या है, कब तक यहाँ पर बैठे रहना है और यहाँ बैठे रहकर करना क्या है। लेकिन आपके यहाँ बैठे रहने की वजह से पूरे देश भर में प्रोटेस्ट हो रहा है। तो बैठे रहना अपने आप में एक बहुत बड़ा काम है, बहुत बड़ा मैसेज है। आपको पता है ये वही जंतर मंतर है जहां पर पिछले कुछ साल से 5 बजे के बाद प्रोटेस्ट नहीं करने दिया जाता था। आणि या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। जंतर मंतरवरून आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, काल रात्री देखील काहीसा गोंधळ झालेला होता। पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं कळते, त्यातली दृश्य देखील समोर आलेली आहेत। नेमकं काय घडलेलं होतं आणि सध्याचं वातावरण काय? सध्या सकाळचं वातावरण जंतर मंतरवरचं काय आहे ते मी तुम्हाला दृश्यांमधनं दाखवते। माझ्या मागे अर्थातच जंतर मंतरचा हा मंच आहे। सकाळची वेळ असल्याने इथे पुन्हा एकदा व्हॉलंटियर्सकडनं, स्वयंसेवकांकडनं साफसफाईचं काम सुरू आहे। मात्र काल रात्री काही प्रमाणात आंदोलक आणि पोलीस पुन्हा एकदा आमने-सामने आलेले होते आणि खरं तर ज्या वेळी पोलिसांची गस्त या परिसरातून जाते, या जंतर मंतरच्या या मैदानातून जाते, तेव्हा त्यांचं टाळ्या वाजवून किंवा फुलं देऊन हे आंदोलक स्वागत करतात, घोषणाबाजी होते। त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये पोलीस आणि आंदोलक हे एकमेकांच्या समोर आल्याचे, आमने-सामने आल्याचं चित्र निर्माण होतं। मात्र जंतर मंतरच्या या मैदानात काल काही झालं नाही। जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यांवरती मात्र पोलीस आणि आंदोलक हे आमने-सामने आल्याचं चित्र बघायला मिळालं। मात्र परिस्थिती लगेचच नियंत्रणात आली। सोबतच आता आंदोलकांसोबत कोण चर्चा करताय, आजच्या घडामोडी काय घडतात याकडे सुद्धा आंदोलकांचं लक्ष आहे। ज्या पद्धतीने काल सरकारने सांगितलेलं आहे की आंदोलकांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत। मात्र यापूर्वी आंदोलकांचं जे म्हणणं होतं की आता सरकारच्याकडून किंवा शासनाच्याकडून त्यांनी जंतर मंतरवर चर्चेसाठी यावं, इतकंच नाही तर आता विरोधकांची सुद्धा भूमिका काय आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। अनेक विरोधकांनी, राजकीय पक्षांनी सुद्धा जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। इतकंच नाही, जर आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली, मुंबईतली बघितली तर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत। काल सुद्धा महाराष्ट्रामध्ये दादर असेल, शिवाजी पार्क असेल, चेंबूर असेल, या ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलनं झालेली आहेत आणि आज सुद्धा जंतर मंतरवर आपल्याला तेवढीच गर्दी बघायला मिळते। खरं तर संध्याकाळची वेळ झाली, 4 नंतर विद्यार्थ्यांची गर्दी ही वाढत जाते। अनेक जण आपापल्या नोकरीच्या ठिकाणाहून किंवा शाळा कॉलेजेस सुटल्यानंतर या जंतर मंतरच्या ठिकाणी दाखल होतात। आज सकाळची वेळ आहे। अनेक राज्यभरातून तर लोक दिल्लीच्या आसपासच्या भागातून तर आलेलीच आहेत, मात्र देशभरातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। काही जण आपल्या सोबत आहेत। आप कहाँ से आए हैं और कब से आज आपका कितना दिन है, कब से बैठे हैं यहाँ पे? मैं सूरत गुजरात से आया हूँ। मैं परसों आया हूँ। मैं सिंबॉलिक स्ट्राइक कर रहा हूँ आज एक दिन के लिए, 24 घंटे के लिए। अच्छा, अनशन नहीं है ये। लेकिन आपके घर में किसी ने नीट एग्जाम दी थी, किस चीज़ से आप परेशान हैं? नहीं, बिल्कुल नहीं दी किसी ने। मेरी बेटी BA कर रही है, कॉलेज में है, पर ये सारे बच्चे हमारे ही हैं। जो अराजकता फैली हुई है और आज 1 महीने से ऊपर हुआ, यहाँ बच्चे इतने परेशान हैं, फिर भी गवर्नमेंट को कोई फ़र्क नहीं पड़ता। आज तक यहाँ पर कोई बात करने भी नहीं आया। ये कितने दुख और शर्म की बात है, ये बच्चों के साथ हो रहा है जी। अब हमें आगे आना ही होगा। अगर हम घर में बैठे रहेंगे सिर्फ स्टेटस लगाने से, स्टोरी लगाने से कोई गवर्नमेंट नहीं जागने वाली। तुम्हाला मी कालपासून बघते आहे, तुम्ही महाराष्ट्रातून आलात असं काल मला सांगितलेलं होतं। आज कितवा दिवस आहे तुमचा आणि कधीपर्यंत इथे बसणार आहात? माझा 3रा दिवस आहे हा आणि बघूया, अजून 1-2 दिवस थांबणार आहे। अच्छा, तुम्ही मला काल सांगितलेलं होतं की वारकरी आहात तुम्ही, महाराष्ट्रात आता पंढरीची वारी सुरू आहे, तिथे न जाता आज इथे आलेला आहात। इथे विरोधकांसोबत चर्चेला यावं अशी अपेक्षा आहे का तुमची? हो, कधी पण, आणि लवकरात लवकर चर्चा करावी, कारण सोनम सरांचे कंडिशन बघता लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, नाहीतर अजून बेकार कंडिशन होईल। आता सुरुवात झालेलीच आहे,
महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी हे करायला लागलेत. आता ते पण अपडेट इथं काही कळत नाही, कारण इथं जामवर आहे, इथं काही नेट चालत नाही, त्यामुळे बाहेरचे अपडेट काहीच मिळेना झालेत. 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, आषाढीपर्यंत पोहोचाल पंढरपूरला असं वाटतंय का? पोहोचणार म्हणून तर इथं बसून आहे ना. बरं, तोपर्यंत मागण्या मान्य होतील अशी आशा आहे. आशा. नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की महाराष्ट्रातून सुद्धा अनेक जण आलेले आहेत, अनेक विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी इथे बसलेले आहेत. जर सध्याच्या जंतर मंतरचा हा संपूर्ण परिसर आपण बघितला तर सकाळच्या वेळेत साफसफाईचं काम हे व्हॉलेंटियर्स हातात घेतात. सुरुवातीला खरं तर कचऱ्याचे ढीग हे जंतर मंतरच्या बाहेर आणून टाकले जात आहेत. सोबतच स्वच्छतेची आणि साथीचे आजार पसरणार नाही याची देखील काळजी घेतली जाते, कारण पावसाची सर अधूनमधून येते. जर आपण मागच्या बाजूला थोडंसं या ठिकाणी दृश्य दाखवली तर आपल्याला लक्षात येईल की व्हॉलेंटियर्सकडनं या सगळ्या आंदोलकांकडनं आपल्याला इथे साफसफाईचं काम होताना बघायला मिळतं आहे. आणखीनही काही पुढच्या भागात आपण जाऊयात आणि काही जे विद्यार्थी आहेत जे आज नव्याने या आंदोलनात सहभागी व्हायला आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना इथे त्यांची मतं मांडायची आहेत. जी मुझे बताइए कि आप कहाँ से आए हैं, क्या आप भी नीट एग्जाम दी थी आपने, क्या आपकी मांगे? आप कहाँ से आए हैं? कि हम महाराष्ट्र से आए हैं, मुंबई से आए हैं. मैं भी मुंबई से हूँ. अच्छा, तो आप कितने दिनों से यहाँ पर बैठी है? क्या आज आपका ये पहला मैं दिन? कल रात को ही आई हूँ. हाँ, पहला दिन है. पहला दिन है. तो लगता है कि मांगे पूरी होगी और जल्द से जल्द ये आंदोलन खत्म होगा, ऐसे आशा है आपको? नहीं, मुझे लगता है कि थोड़ा टाइम लगेगा. टाइम लगेगा ऐसे लगता है. तो जब तक मांगे नहीं पूरी होगी तब तक आप आंदोलन करेंगी? मेरे 2 छोटे बच्चे हैं, मैं मुंबई में जाके करूँगी. अच्छा, आपके 2 छोटे बच्चे हैं, उनको छोड़ के आज आप आंदोलन में सहभागी होने आए हैं. हाँ. तो मुंबई में आंदोलन करेंगे अगर यहाँ पर मांगे नहीं पूरी होगी? हाँ जी. तर आपण बघतोय की महाराष्ट्रातून मुंबईतून सुद्धा अनेक जण आलेले आहेत. आपला परिवार असेल त्यांना सोडून आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची असेल किंवा इतर आंदोलकांची असेल. खरं तर विद्यार्थ्यांची संख्या तर आहेच, मात्र त्यांच्या पालकांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे आज या आंदोलनाची दिशा पुढपर्यंत कुठपर्यंत जाते आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. विरोधकांची भूमिका काय आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये काही चर्चा होते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सोबतच सरकारकडनं काही ठोस पावलं उचलली जात आहेत का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. अभिजित दिपके काही वेळापूर्वीच या जंतर मंतरवरनं गेलेले आहेत, त्यांची काही भूमिका समोर येते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जंतर मंतरवरून G24 तास नेहमीच आपल्या संपर्कात असेल आणि इथली बित्तम बातमी, इथली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. मनोशी, प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.